आहे आयोजक बाबू धुरी आपणा वाट पाहत आहेत। या आपण मुख्य व्यासपीठावरती आपले सोमजाई क्रिकेट क्लब गुंडगे आयोजित प्रीमियर लीग मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत आहे। सामना सुरू करायचा आहे। हॅलो, सोन्या डॉन संघाचा संघमालक सोनू दळवी। सोनू दळवी इकडे बघ, पुढची मॅच तुझी होणार नाही, तू इथं आला नाही तर लवकर ये सोनू दळवी। दीपकजी राणे यांचं देखील इथे आगमन झाले, त्यांचं आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात। 40 प्लसची टीम आहे। मिलू दादा सालवी यांचं देखील आगमन झालंय, तसेच त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपण पाहतोय। दिनांत जाधव यांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत। बबनजी जाधव यांचं देखील इथे आगमन झालंय। संजयजी गायकर यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात। आणि मी विनंती करेल की 40 प्लसचे सर्व खेळाडू आहेत, त्यांचा मुख्य व्यासपीठावरती मान सन्मान केला जाईल, त्यांचा मान सन्मान करतील या स्पर्धेचे आयोजक राहिल शेख, तानाजी कडू असतील आणि बाबू धुरी। या आपण लगेचच 40 प्लसचे सर्व खेळाडू मित्र परिवार आपले संपादकचे पत्रकार विद्यानंदजी ओवळ साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचे आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात। या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान करत आहोत। बाबू धुरी असतील, राहिल शेख असतील, तानाजी कडू असतील आणि हेमंतजी सोनावणे असतील, यांच्या शुभ हस्ते 40 प्लसचे सर्व खेळाडू दीपकजी राणे आणि त्यांची संपूर्ण मित्र परिवार यांचा शुभ सन्मान एकत्रित केला जातोय। आणि कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाकडे कॅमेरा फिरवायचा आहे। आपण शुभ सन्मान पाहतोय या मुख्य व्यासपीठावरती 40 प्लसचे सर्व खेळाडू बाबू धुरी यांच्या शुभ हस्ते शाल देऊन सर्व खेळाडूंचं 40 प्लसच्या सर्व खेळाडूंचं शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती पाहत आहोत। अगदी वेळात वेळ काढून आपण या लीगला भेट दिली, या स्पर्धेला भेट दिली आणि या स्पर्धेची शोभा देखील वाढवली, त्यामुळे पुन्हा एकदा आयोजकाच्या वतीनं आपला आभार आणि धन्यवाद। बाबू धुरी यांच्या शुभ हस्ते आपण आज शुभ सन्मान पाहतो आहोत। राहिल शेख यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहोत। अगदी आमचे पाहुणे वेळात वेळ काढून गुंडगे प्रीमियर लीगला भेट दिली, हेमंतजी सोनावणे यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान आपण पाहतोय। दिलीपजी विखे साहेबांना विनंती आहे की या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। कर्जत 40 प्लस टीमचे कर्णधार दीपकजी राणे यांचा पूर्ण टीमचा 40 प्लस टीमचा सोमजाई क्रिकेट क्लब गुंडगे यांच्या संयुक्त विद्यमाने तानाजी कडू असतील, त्यानंतर राहिल शेख असतील, पप्पाजादा सोनावणे असतील, यांच्या शुभ हस्ते विद्यानंदजी ओवळ असतील, यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान पाहत आहोत। कर्जत 40 प्लसची टीम यांचा शुभ सन्मान आपण सोमजाई क्रिकेट क्लब गुंडगे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण पाहत आहोत। दीपकजी राणे यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं ते मागच्या 10 ते 12 वर्षाचा क्रिकेट जर पाहिलं तर त्यांच्या बॅटने अक्षरशः अनेक मैदाने गाजवली होती, तेच आता 40 प्लसचे एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत। 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत।
अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित झालेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. पहिल्या षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 11 धावा आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांच्या नावाचा मागच्या काही वर्षामध्ये डंका होताना ते म्हणजे दीपक राणे ह्या आज इथे उपस्थित आहेत. त्यांचंही खऱ्या अर्थाने आपण स्वागत केलं. चालू मॅच जर आपण पाहिले तर मात्र अरू 11 विपक्ष 1 लाईव्ह ग्रुप अशी मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती नाना कांबळेला आपण पाहतोय. भरत जंगम हे सुद्धा इथे उपस्थित झालेत आपल्या जुन्या मित्राला भेटण्यासाठी. नक्कीच आवाज पोहोचला असेल, त्यांना माहिती झाली असेल की मात्र दीपकजी राणे इथे उपस्थित झाले आहेत. अनेक मैदानामध्ये आम्ही जोडी पाहिली होती, दीपक राणे आणि भरत जंगम यांची जोडी आम्ही अनेक मैदानामध्ये पाहिली होती. काय जबरदस्त इनिंग जेव्हा मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये जर आपण गेलो तर दीपक राणे आणि भरतजी जंगम काय अप्रतिम फलंदाजी त्यांची राहायची. दीपक राणे आक्रमक फलंदाजी करायचे तर आमचे जंगम साहेब एक दुहेरी तिहेरी धाव घेऊन नक्की स्ट्राईक द्यायचे आणि तो क्रिकेट खेळण्याचा आनंद होता ना, तो काही वेगळा होता. आणि पुन्हा एकदा त्या आठवणी आपल्या जुन्या आठवणी इथे ताज्या झाल्या, कारण आता 40+ क्रिकेट आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. हा फटका झेल पण झेल मात्र धरणीला दान झाला. 2 धावा विक्रांत कुलकर्णी मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. लेदर क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव असणारा हा एक आक्रमक खेळाडू सोन्या डॉन. या आपण आपली मानाची आणि सन्मानाची आपण ट्रॉफी स्वीकारायची आहे. राहिल शेख यांना विनंती आहे. सुजित शिंदे यांच्या शुभ हस्ते सोन्या डॉन टीमच्या संघ मालकाचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. इथून मात्र घडतं काय तर विक्रांत कुलकर्णी हा धावबाद झाला आहे. दोन्ही ट्रेन एकाच पटरीवरती पाहायला मिळाल्या. अति घाई संकटात घेऊन जाई. विक्रांतने पाहिलं सुद्धा नाहीये आणि सरळ धावत सुटला, परंतु एकाच साईडने विचार केला तर मात्र आदर्श आपल्या जागेवरतीच होता. त्याला माहिती होतं 2 धावा होणार नाहीयेत आणि म्हणूनच तो जागेवरती थांबला. परंतु विक्रांत कुलकर्णी सारख्या फलंदाजाला मात्र विकेट गमवावी लागली आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. तनय शेलार डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चालू सामना आपण पाहतोय. अरू 11 विपक्ष 1 लाईव्ह ग्रुप सिप केलंय. फाईन क्षेत्र कव्हर करत असताना चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. या बॉलवरती आलाय चौकार. मागची मॅच आपण पाहिली मित्रांनो, काय जबरदस्त मॅच होती. 17 धावा असताना ऋषी यांनी खेचलेली जबरदस्त ती मॅच. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं एका ओव्हरमध्ये 19 धावा ऋषी यांनी चेंज केल्या होत्या. परंतु आज वाटलं होतं, काल घडलं, काल फलंदाजांना पोषक खेळपट्टी होती, काल शक्य झालं. परंतु आज वाटलं नव्हतं की आज सुद्धा 17 धावा ऋषी करेल. परंतु अशक्य आणि शक्य असं क्रिकेटमध्ये कधीच नसतं. आणि पुन्हा एकदा अशक्य प्राय वाटणारा विजय ऋषी यांनी मागच्या मॅचमध्ये खेचून आणला. आपल्या फलंदाजीच्या बळावरती त्या 17 धावा 5 चेंडूमध्ये कुठल्या गेल्या. आणि खरोखरच ऋषीच्या बॅटमध्ये काय क्षमता आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले. अगदी ताकद असून चालत नाहीये, तर तुमच्याकडे कलात्मक फटके असावे लागतात, तुमच्याकडे टायमिंग प्रॉपर असावं लागतं. हे मात्र छोट्या चणीच्या ऋषी यांनी काल आणि आज सिद्ध केलं की तुमच्याकडे खेळण्याची कला असेल, क्षमता असेल,
तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाहीये. 2 ओव्हर 22 धावा. कारण आपण पाहू शकाल दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बबुआ याच्यावरती खूप टीका झाली, परंतु याच टेम्बा बबुआने आपल्या टीमला मात्र सिद्ध केलं आणि ज्या 9 मॅच खेळल्या ना त्या 9 मॅचमध्ये 8 विजयाची नोंद देखील त्याच्याच नावावरती केली आणि एक इतिहास देखील रचला. कारण दक्षिण आफ्रिका WTCच्या फायनलमध्ये घेऊन जाणारा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू ठरला. कारण दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटचा नियम आहे, त्यांच्यावरती बंदी आली होती मित्रांनो, परंतु 1992 मध्ये बंदी उठली गेली आणि 2 कृष्णवर्णीय खेळाडूंना संघात ठेवण्याचा नियम आला आणि त्यानंतर 2 कृष्णवर्णीय खेळाडूंना ठेवण्याची जो नियम आला त्यांच्या अंती हा टेम्बा बबुआ टीममध्ये आलाच नाहीये, तर टीमचा कर्णधार देखील झाला आणि जो इतिहास त्याने लिहिला ना मित्रांनो तो आजपर्यंत लिहिला गेला नव्हता. कारण एका कृष्णवर्णीय खेळाडूने 9 मॅचमधनं 8 मॅच जिंकल्या आणि प्रथमतः WTCच्या फायनलमध्ये या टेम्बा बबुआने नेलं. हे मी सांगण्याचं उद्दिष्ट हेच की तुम्ही हाईटवरती जाऊ नका, कारण ऋषी हा सुद्धा एका छोट्या चन्नीचा खेळाडू आहे. त्याने काल सुद्धा 19 धावा चेज केल्या होत्या आणि आज सुद्धा एका षटकामध्ये 17 धावांची गरज असताना 5 चेंडूमध्ये त्या धावा चेस केल्या होत्या. कलात्मक फटका फक्त आणि फक्त दिशा दिली, पेचचा वापर केला, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधना चेंडूला गॅप शोधलं आणि गॅप मधना चेंडूला ट्रॅव्हर्स केलं 4 धावेसाठी. चला, अक्षय ठाकरेसाठी सुवर्ण संधी आहे. अक्षय ठाकरेने जर झेल टिपला तर रोहन कदम यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावसंख्येचा जर आपण आढावा घेतला तर धावफलकावरती मित्रांनो आतापर्यंत 32 धावा पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी आता मात्र या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. विक्रांत कुलकर्णी बाद झाल्यानंतर तनय शेलार मैदानावरती आले आणि चांगली फलंदाजी एका तेज तरार गोलंदाजाच्या विरुद्ध खेळत असताना चांगली फटकेबाजी. गणेश मोरेला आपण पाहतोय. गुंडगे सोमजाई गुंडगे टीमचा यंग टॅलेंट आहे, परंतु या यंग टॅलेंटवरती मात्र प्रत्याला चढवायला सुरुवात केली. डावखुरा फलंदाज तनय शेलार यांच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुद्धा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑफिशियल पंच खऱ्या अर्थाने त्यांचं आपण कौतुक करूया. समीर शिंदे यांनी अगदी व्यवस्थित पाहिलं की कुठल्या लाईनवरती हा चेंडू फेकलाय. पंच वळले आणि सांगितले की मात्र हा स्क्वेअर चेंडू आहे. इथून मात्र गोलंदाजावरती दडपण निर्माण झालंय. कुठल्या पद्धतीने या फलंदाजाला चेंडू टाकायचे हे मात्र विचार करून आज पुढील चेंडू टाकावा लागेल, कारण 2 चेंडूवरती मोठे फटके आपण पाहिलेत. अजून एक देखना फटका. यावेळेस अजून एक टप्पा अखेरीस. चेंडू मात्र सीमा रेषा पार. या बॉलवरती देखील आलाय चौकार. पुन्हा एकदा देखना फटका. यावेळेस एक टप्पा अखेरीस. चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे. याही बॉलवरती आलाय चौकार. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि 4 चेंडूचा जर आपण आढावा घेतला तर मात्र पहिला चौकार, दुसरा षट
षटकार, तिसरा चौकार आणि चौथा देखील चौकार आणि 2 वाईट म्हणजे खूप महागड षटक. गणेश मोरेवरती हल्ला बोल फलंदाजी तनय शेलारची आपण पाहू शकाल. अजूनही 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेचा पुन्हा एकदा तडाखा, चेंडू आउट ऑफ द पार्क. या बॉलवरती देखील आलाय षटकार. 5 चेंडू आणि 26 धावा खर्च करत असताना कालपासून आजपर्यंत सर्वात महागड षटक, परंतु तनय शेलारचे वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना, अरू 11 टीम साठी खेळत असताना आतापर्यंत तनय शेलारच्या बॅटमधना 3 चौकार 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. हा महत्वाचा चेंडू असेल. याही बॉलवरती मोठा धमाका होणार का? पुन्हा एकदा दबाव आणि दबाव आणि दबाव. आता धावसंख्या होईल 49 दादांनो. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातला प्रगती पथावरती असेल. महागडे षटक. याही बॉलवरती मोठा प्रहार, परंतु झेल होऊ शकतो, परंतु झेल जमिनीला दान झाला. 1 धाव याच दरम्यान पूर्ण आणि 1 धावीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 50 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त झालाय. आतापर्यंत जर आपण या स्पर्धेचा विचार केला 50-50 या षटकामध्ये मात्र 28 धावा खर्च केल्या त्या गणेश मोरे या गोलंदाजाने. कालच्या आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर 63 धावाचा उच्चांक आहे आणि या 63 धावांचा उच्चांक आज मोडला जाईल का, या मॅच मध्ये मोडला जाईल का? कारण तनय शेलार जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. त्याची बॅट मात्र चौकार आणि षटकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलत आहे. चला वेळेला महत्त्व द्या दादांनो आणि लगेचच मॅचला आपण सुरुवात करा. पन्नास धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. मागचं षटक खूप महागडं ठरलं ज्यामध्ये 28 धावांची लय लूट केली. परंतु या अंतिम षटकामध्ये पाहणार आहोत जे कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले होते 63 धावा धावफलकावरती जमा केल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये आणि या 62 धावा जमा केल्या होत्या त्या अरू 11 टीमने जमा केल्या होत्या आणि त्याचा पाठलाग करत असताना सार्थक 11ने त्या पार केल्या होत्या. आणि पुन्हा एकदा एक मोठी धावसंख्या रचण्याची संधी आहे ती अरू 11 टीम साठी. पन्नास धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन गोलंदाजी मार्कवरती. हा फटका मात्र फसला होता, फुल टॉस बॉल होता. अगदी पुढे सरसावून हा फटका खेळायचा होता. स्वतःवरती नाराज आहेत कारण हा फटका म्हणजे 6 धावा देऊन जाणारा होता परंतु बॅटला अगदी बाहेरच्या दिशेने स्पर्श झाला आणि ज्या पद्धतीने बॅटवरती हा बॉल आला होता तो आला नाहीये. दिशा देण्याचं काम केलंय फाईन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघाले आहे. चांगले फेके परंतु 2 धावा याच दरम्यान पूर्ण. 52 धावा फलकावरती आपण पाहतोय. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4थं षटक मार्गस्थ आपण पाहतोय परंतु तनय शेलार चांगली फलंदाजी करतोय मैदानावरती. फुलटॉस बॉल होता. अगदी धीम्या गतीने हा चेंडू फेकलाय आणि मागच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती पप्पू सूर्यवंशी यांचं हेमंतजी सूर्यवंशी यांचं देखील इथे आगमन झालंय.
गजानन खडके यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. हा गोलंदाज म्हणजे अगदी धीम्या गतीने चेंडू फेकतोय. मागच्या ओव्हरचा जर आपण आढावा घेतला तर गणेश मोरे तेज तर्रार चेंडू फेकत होता आणि त्या तेज तर्रार चेंडूला अगदी सीमारेषा दाखवत होता. परंतु या गोलंदाजाकडे विविधता आहे. आणि पुन्हा एकदा पहा कशा पद्धतीने, परंतु इथे विकेटच्या मागे खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. प्रतीकच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 धावा एकवटल्या जातील आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 54. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केलेत या गोलंदाजाने. पुढील मॅच आपण पाहणार आहोत. पहिली इनिंग संपल्यानंतर सोन्या डॉन आणि आई एकविरा ब्लास्टर्स या टीमच्या माध्यमातून ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या ओव्हरमध्ये मात्र चांगली फलंदाजी करत होता, परंतु इथे गोलंदाजाचं कौतुक करूया. ज्या फलंदाजाने मागच्या ओव्हरमध्ये 28 धावा कुठल्या होत्या त्या फलंदाजाला मात्र इथे व्यसन घातलंय. गोलंदाजाचं खऱ्या अर्थाने कौतुक करूयात. तुमच्याकडे पेस असून चालत नाहीये, तुमच्याकडे मात्र व्हरायटी असावी लागते. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना तेव्हा फक्त पेसने गोलंदाजी करून चालत नाहीये, तर तुमच्याकडे विविधता असणे गरजेचं आहे. आणि आज मात्र छोट्या चनीचा गोलंदाज 55, हा छोट्या चनीचा गोलंदाज जिथे मात्र मागच्या षटकामध्ये तनय शेलारने 28 धावा जमा केल्या होत्या, त्याच तनय शेलारला अक्षरशः या छोट्या चनीच्या गोलंदाजाने मैदानामध्ये उभं ठेवलं, व्यसन घातलं आणि बांधून ठेवलं. 5 चेंडूमध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या आहेत. खऱ्या अर्थाने या गोलंदाजाचं आपण कौतुक करूयात. अंतिम चेंडू प्रगतीपथावरती असेल. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. वन लाईफ ग्रुपला पुन्हा एकदा विनंती असेल, चला मॅचला सुरुवात करा आपण. आणि लगेचच अजून एक चांगला चेंडू विकेटच्या मागे. विवेक निकम यांची चुकी. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. फेकी आहे, पुन्हा एकदा करा फेकी. 2 धावा तिसऱ्या धावेसाठी निघालेत. चौथ्या धावेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न चाललाय. 4 धावा 3 धावा. थोडेसे नाराज आहेत. बाईच्या स्वरूपामध्ये 3 धावा ऍड होतील आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 57 धावा. 58 धावा, 59 धावांचं टार्गेट समोर. चला आई इक्विरा ब्लास्टर टीमचा कर्णधार आणि सोन्या डॉन टीमचा कर्णधार कल्पेश. आणि या मॅचचं नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेल सचिनजी कानेटकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तानाजी कडू, चला तानाजी कडू न सांगताच मैदानाच्या आतमध्ये गेलेत. त्यांना संधी शोधत होते की कधी माझं नाव घेतलं जाईल, परंतु कुणीतरी सांगितलं तानाजी कडूचं नाव घ्या. दिवसभर हंपर राहिले नाहीत, गेले. अगदी मागची मॅच गमावली आहे. डोकं चालणं बंद असेल आता तानाजी कडू, कायच नाही, शब्दच नाहीत. 17 आणि 11 आता टीमवरतीच खतरा आहे.
पुढील मॅच आपण पाहणार आहोत सोन्या डॉन आणि आई एकविरा ब्लास्टर्स. आई एकविरा ब्लास्टर टीमने नाणेफेक जिंकल्याने प्रथमतः मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चला सलामीची जोडी वन लाईफ ग्रुप आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. आपण या चमचमत्या ट्रॉफ्या पाहतोय आणि या चमचमत्या ट्रॉफ्या खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेत ते माझे नगराध्यक्ष लालधारी शेठ पाल असतील, लालजी शेठ पाल असतील, अजयदादा पाल असतील, विजयदादा पाल असतील यांच्या माध्यमातून 1 ते 4 क्रमांकाच्या ट्रॉफ्या तसेच सामनावीरचे जे आपण सन्मान चिन्ह पाहतोय ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेत. त्यांचाही खऱ्या अर्थाने आपण आभार आणि धन्यवाद व्यक्त करूयात. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी लागणाऱ्या ट्रॉफ्या ज्या आपल्याला प्राप्त झालेत ते माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय आदरणीय उत्तमभाई जाधव तसेच राहुलजी कांबळे यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेत. त्यांचे आपण आभार व्यक्त करूयात. त्यानंतर या मॅचसाठी लागणाऱ्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या या रोहन मोरे आणि शुभम सोनावणे यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेत. त्यांचंही आपण आभार व्यक्त करूयात. तसेच मॅन ऑफ द सिरीजसाठी जी ट्रॉफी आहे ती मात्र समीर शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले. त्यांचंही आपण आभार व्यक्त करूयात. तसेच मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट आहे ती SM स्पोर्ट यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले. त्यांचंही आपण आभार व्यक्त करूयात. अनेक तसेच अतिरिक्त देणगी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले ते माजी नगरसेवक सन्माननीय आदरणीय उमेशजी गायकवाड यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बॉलची पूर्तता केली गेली आहे ते अनवरबाई यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. ज्यांनी तसेच ज्यांच्या माध्यमातून पिण्याची पाण्याची व्यवस्था केली गेली ते मात्र A1 जोडी जर आपण पाहिले तर ज्यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेली ते अक्षय ठाकरे आणि रणजित शिंदे यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. त्यानंतर एक क्रीडांगण बनवण्यासाठी ज्यांनी पाण्याची टँकरची व्यवस्था केली ते इमाम भाई यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक जणांचा हातभार लागलाय त्यांचेही आपण आभार व्यक्त करूयात. आखूटप्प्याचा बॉल मात्र इथून फलंदाज बीट झालेत. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. वन लाईफ ग्रुप आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. गणेश मोरे पुन्हा एकदा बीट होत आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विक्रांत कुलकर्णीच्या माध्यमातून 59 धावांचं लक्ष्य समोर आहे आणि ते जर तुम्हाला गाठायचं असेल ना तर चांगली फलंदाजी करणं गरजेचं असेल. ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये तनय शेलारने गणेशवरती हल्लाबोल केला होता ना त्याच पद्धतीने आता गणेशला उत्तर द्यावं लागेल. परंतु झेल होऊ शकतो का हे पाहावं लागेल. सेफ झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झाला. याच दरम्यान 2 धावेची सांगता देखील केली दोन्ही फलंदाजांनी. लॉंग ऑफच्या दिशेने खेचलेला फटका होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते. एक टप्पा अखेरी चेंडूला गॅदर केलं गेलं आणि लगेचच चेंडूची फेकी केली. याच दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या आणि इथून अकाउंट चालू होत असताना वन लाईफ ग्रुप टीमचं आपल्याला पाहायला मिळते. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. खराब फेकी. याच दरम्यान 1 धाव एकवटली जाईल आणि 1 धावेच्या मदतीने सांघिक धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. अगदी उदय लादेंना आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं.
खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवतायत उदय लादे यांना आपण पाहतोय. पहिल्या स्लिपमध्ये उभे आहेत. तेज तर्रार चेंडू होता. लेग स्टंपला वळण घेणारा हा चेंडू होता. चार धावा फलकावरती ऍड होतील. पहिलं षटक मार्गस्थ असताना 59 धावांचं एक भलं मोठं टार्गेट समोर आहे आणि ते जर गाठायचं असेल तर मात्र ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली होती तनय शेलारने त्याच पद्धतीने या मॅचमध्ये फलंदाजी करावी लागेल. या वेळचा मात्र दांडी 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 आणि दांडी गुल. अगदी 40+ ची संपूर्ण टीम इथे उपस्थित होती. आमच्या स्पर्धेला भेट दिली आणि या स्पर्धेची दादांनो तुम्ही शोभा वाढवली. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद. असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या हीच आशा आणि अपेक्षा. दीपकजी राणे मात्र इथून रजा घेत आहेत. अगदी वेळात वेळ काढून सर्वजण इथे उपस्थित झालेत त्याबद्दल पुन्हा एकदा आपला आभार आणि धन्यवाद. 59 धावांचं टार्गेट समोर आहे. टीम मात्र संकटामध्ये आहे. संघाचा संघनायक संघाचा करता धरता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. निमेश मोहिते चला 12वा अतिरिक्त खेळाडू असणं गरजेचं आहे. वन लाईफ ग्रुप लेग स्टंपला चेंडूने वळण घेतलं आणि ऑफिशियल पंचांनी सांगितलं की हा बॉल मात्र खराब लाईन वरती फेकलाय. अतिरिक्त धाव मिळेल. पहिलं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. चला वन लाईफ ग्रुप आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. रणजित शिंदे यांचं आगमन झालं. स्टायलिश आहेत अगदी. रणजित शिंदे म्हटलं की एकदम स्टायलिश. एक धाव दुसऱ्या धावेसाठी निघाली आहे. तू मै खराबपैकी एक धाव आणि एक धावेच्या बरोबरीने 6 धावा फलकावरती ऍड होतील. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय रणजित शिंदे यांचं देखील इथे आगमन झालंय. अगदी दानशूर व्यक्तिमत्व आहे. नेहमी या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा असते ना तेव्हा त्यांची A1 जोडी यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था नेहमीच त्यांच्या माध्यमातून केली जाते. त्यांचंही खऱ्या अर्थाने आपण इथे कौतुक करूयात. चालू मॅच रणरणत्या उन्हामध्ये आपण पाहतोय आरू 11 विपक्ष वन लाईफ ग्रुप या दोन टीमच्या माध्यमातून चालू मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. निमेश मोहिते संघाचा कर्णधार अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तनय शेलार गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल ज्याने फलंदाजी तर अप्रतिम केली होती. परंतु आता गोलंदाजी कशा पद्धतीने करणार. हा फटका हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक झेज करतायत. खूप उंच उडाला. पंच 6 धावा. निमेशचा विकेट जो गोलंदाज काढेल त्याला स्वप्नील पवार यांच्याकडनं 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जे खेळाडू बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत त्यांनी बाहेर निघायचं आहे. दादांनो एक सोन्या डॉनचा खेळाडू दिसतो आणि त्यानंतर मला वाटतो परी 11चा खेळाडू. आपण मैदानाच्या बाहेर बसा दादांनो जेणेकरून सामन्याला कुठल्याही पद्धतीने गालबोट लागता कामा नये याच्या पण नोंद घ्या. धन्यवाद दादा धन्यवाद. आमचा आवाज पोहोचला
आमच्या आवाजाला मान दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपला आभार. राहुल धोत्रे सुद्धा आता उठताय दादानो. धन्यवाद दादा, राहुल दादा धन्यवाद. हा फटका त्याच दिशेने खेचलाय जिथे दोघे जण बसले होते दादांनो. आता थोडीशी अडचण झाली असती परंतु अगदी महत्वाच्या क्षणी आपण उठला. 2 धावा एकवटल्या जातील आणि 2 धावेच्या बरोबरीने 15 धावा धावफलकावरती. ही जोडी मात्र चांगल्या पद्धतीने या गोलंदाजाचा समाचार घेतात. निमेशने जर षटकार ठोकला, प्रत्येक षटकारासाठी हितेशजी चिंचनकर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकारासाठी. आणि निमेशच्या विकेटसाठी स्वप्नील पवार यांच्याकडनं 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल. म्हणजे गोलंदाजाने जर निमेशला बाद केलं तर 300 रुपयाचं कॅश प्राइज, आणि जर निमेशने षटकार ठोकला तर मात्र हितेश चिंचनकर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. चांगली फलंदाजी करतात निमेश, ज्याच्या बॅटमधनं एक षटकार सुद्धा आपण पाहिलाय. टीमला गरज आहे कारण लक्ष खूप मोठं आहे. 59 धावांचं लक्ष आहे समोर. पहा, पाहिलं, हेरलं आणि सोडलं. त्याला माहिती आहे खराब लाईनवरती हा चेंडू फेकलाय. वाईट बॉल, 1 धाव ॲड होईल आणि 1 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजून एका दुसरा जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये आपल्याला रंगत पाहायला मिळेल. आणि त्याच ईर्ष्येने खेचलेला लॉंगॉनच्या डोक्यावरना देखना सूर्य एक फटका निमेशच्या बॅटमधनं आलेला या मॅच मधला दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने काल आणि आज ऋषीने बॅटिंग केली ना, त्याच पद्धतीने आता निमेश बॅटिंग करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 23 धावा फलकावरती एकवटल्या जातील. यावेळचा फटका फसलाय. जशा तसे उत्तर, टिक फॉर टॅक उत्तर. तुम्हाला षटकार मारू शकतो ना तर मी तुला बाद सुद्धा करू शकतो. आणि हेच मात्र तनय शेलार या गोलंदाजाने इथे दाखवून दिलं. आणि मात्र निमेश सारख्या एका मोठ्या फलंदाजाला तंबूमध्ये पाठवण्यात गोलंदाज यशस्वी ठरलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल धीरज यांना. धीरज चौधरी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. निमेश मोहिते यांनी चांगली फलंदाजी केली परंतु टीमला मात्र विजयापर्यंत घेऊन जाऊ शकले नाहीयेत. परंतु एका साईडने सलामीला आलेला गणेश मैदानामध्ये आहे. आता धीरज चौधरी त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 23 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. चला, अतिरिक्त वेळ खर्च करू नका ही पुन्हा एकदा आपणास विनंती आहे. या पुढील मॅच आपण पाहू शकाल सोन्या डॉन आणि आई एकविरा ब्लास्टर्स या 2 टीमच्या माध्यमातून ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी काटेकी टक्कर पाहायला मिळेल कारण सोन्या डॉन टीमला सुद्धा ही मॅच जिंकायची आहे आणि आई एकविरा ब्लास्टर टीमला सुद्धा ही मॅच जिंकायची आहे. समीर शिंदेला आपण मैदानाच्या बाहेर पाहू शकाल. अगदी रणनीती आखली जाते, प्लॅनिंग केले जाते की ही मॅच आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे. आपण ही मॅच जिंकणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज तेज तर्रार गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा आदर्श मोहिते. चला आरू 11 आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका. 36 धावांची गरज 12 चेंडूमध्ये. अगदी 18च्या सरासरीने यात तुम्हाला धावा जमा कराव्या लागतील. चला आरू 11 पुन्हा आपणास विनंती आहे
की आपण वेळेला महत्त्व द्या दादांनो. लेग स्टंपला चेंडू, विकेटच्या मागे चांगलं विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. तनय शेलार यांची तेज तर्रार चेंडू होता. स्वेर चेंडू पंचांनी घोषित केला आहे. एक धाव जोडली जाईल. 24 धावा. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये कराव्या लागतील त्या 35 धावा. लक्ष्य मोठं आहे परंतु अशक्य आणि शक्य या जगामध्ये मित्रांनो काहीच नसतं. तुम्ही चालणं चालू केलं ना का तुम्हाला वाटा या आपोआपच सापडत जात असतात. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. चांगल्या पद्धतीचा हा खोलवरचा टप्पा होता. अगदी लेग स्टंपला चेंडूने वळण देखील घेतलं परंतु फलंदाज बीट झाले. लेग स्टंपला फटकावायचा होता बॉलला परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये आणि एका निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज आदर्श मोहिते यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या वेळचा मात्र बॉलला सोडलं. लेग स्टंपच्या बाहेर चेंडूने वळण घेतलं. स्वेर चेंडू 25 धावा धावफलकावरती. अगदी या दुपारच्या उन्हामध्ये आपण शांत क्रिकेट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आई सोमजाई क्रीडानगरी अगदी सुंदर असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेर अगदी हिरवीगार झाडी आपल्याला पाहायला मिळते आणि या झाडी झुडपात नटलेलं ही आई सोमजाई क्रीडानगरी आणि त्याच आई सोमजाई क्रीडानगरीवरती चाललेली गुंडगे प्रीमियर लीग पर्व 6वं आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय तर एक जबरदस्त चेंडू गोलंदाज आदर्श मोहितीच्या माध्यमातून फेकला गेला आणि मात्र इथून गणेश मोरे यांच्या एष्ट्या वाकल्या गेल्या. उत्तर नव्हतं. खोलवरचा टप्पा होता. परफेक्ट यॉर्कर होता आणि त्या यॉर्करसाठी फलंदाजाकडे उत्तर नव्हतं आणि त्याच चेंडूने मात्र फलंदाजाचा घात देखील केला आणि इथून गणेश मोरेला आता मात्र निराश पावलाने तंबूच्या रस्त्याने आपण जाताना पाहत आहोत. नवीन फलंदाज संजित यांना आपण पाहतोय. संजित पाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. वन लाईफ ग्रुप थोडंसं संकटामध्ये आहे. लक्ष खूप मोठं आहे. अगदी वाऱ्यावरती बॅट, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. अगदी ज्या पद्धतीने बॅट फिरवली असं वाटलं की मात्र आज चेंडू डायरेक्ट गुंडगे गावातच जाईल की काय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये. एवढ्या वेगाने अगदी ताकदीने बॅट फिरवली गेली होती. यावेळचा सुद्धा अप्रतिम चेंडू, अगदी जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा उत्तर नाहीये. यॉर्कर चेंडू कशा पद्धतीने फेकले जातात हे मात्र आपण आदर्श मोहितीच्या या ओव्हरमध्ये पाहू शकाल. ज्या पद्धतीने जसप्रीत बुमराह गोलंदाजी करतोय ना त्याच पद्धतीने आज आपण इथे या गोलंदाजाला गोलंदाजी करताना पाहतोय. उत्तर नाहीये प्रत्येक फलंदाजाकडे. इथे मात्र वन लाईफ ग्रुपच्या फलंदाजाकडे उत्तर नाहीये. चांगली गोलंदाजी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. या गोलंदाजाकडे पेस आहे. नवीन फलंदाज प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इंटर झालेत. हा सुद्धा चांगला चेंडू होता. एक धाव एकवटली जाईल. दुसऱ्या धावेसाठी तू मै करता करता मात्र इथे दुर्घटना घडली. प्रतीक सुद्धा धावबाद झाले आणि वन लाईफ ग्रुपचा विचार केला तर मात्र या षटकामध्ये अगदी दयनीय अवस्था या गोलंदाजाने केले. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आदर्श मोहिते यांची आणि गोलंदाजाला साथ देत असताना क्षेत्ररक्षकांची सुद्धा चांगली साथ लाभते. या गोलंदाजाला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आरू 11 टीमच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आरू 11 टीमने पहिल्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये खूप साऱ्या चुका केल्या होत्या. त्या चुका मात्र या मॅचमध्ये होताना दिसत नाहीयेत. कारण पहिल्या मॅचमध्ये त्यांनी पहिल्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये 62 धावा केल्या होत्या परंतु झेल सोडले होते. त्यानंतर फेकी खराब होती. परंतु या मॅचमध्ये आजच्या या दिवसामध्ये त्या चुका त्यांच्याकडनं होत नाहीयेत. आज मात्र सांघिक खेळ त्यांच्या माध्यमातून चांगलं होतं आणि अजून एक फलंदाज धावबाद आणि खरोखरच विद्यानंद ओवाळ
यांच्या माध्यमातून चांगली फेकी केली, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि अजून एक विकेटचं पतंग देखील झालं. आता मात्र स्टायलिश फलंदाज अक्षय ठाकरे मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. 27 धावा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा धावफलकावरती येणारे असतील 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 32 धावींची गरज असेल. 6 चेंडू मध्ये 32 धावा. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ज्यावेळेस निमेश बॅटिंग करत होता त्यावेळेस वाटलं होतं की वन लाईफ ग्रुप नक्की संघर्ष करेल विजयापर्यंत पोहोचण्याची, परंतु निमेश बाद झाला. निमेश माघारी परतला आणि त्यानंतर मात्र वन लाईफ ग्रुपचे फलंदाज फक्त आणि फक्त हजेरी लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करताना दिसत आहेत. गोलंदाजी मार्कवरती सांघिक कोट्यातलं तिसरं षटक हाताळत असताना पुष्करला आपण पाहतोय अपील केली जाते. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू लेग स्टंपला वळतोय, त्यावरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल. 28 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 31 धावीची गरज आहे उर्वरित चेंडू मध्ये. पुष्कर कानिटकरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय ठाकरेचा फटका फसला आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतात परंतु झेल धरणीला दान झाला. 2 धावा पूर्ण. विकास धनवे यांना मात्र झेल कॅली करता आला नाहीये. याच दरम्यान 2 धावांचं अंतर देखील पूर्ण झालं. अगदी शांत क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. अजून एक चांगला चेंडू पुष्करच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा इथून खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अगदी एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आरू 11 टीमने ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती उत्तर देता आलं नाहीये आणि इथे सुद्धा गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पुष्कर पुढील मॅच आपण सोन्या डॉन आणि एकविरा ब्लास्टर्स या टीमच्या माध्यमातून पाहणार आहोत. लगेचच दोन्ही टीमने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर या मॅच मध्ये